नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो. मी आज तुमच्यासाठी एक नंबर अशी चावट कथा घेऊन आलेलो आहे. तुम्ही ऐकायची बरं का. पण हां, ऐकण्याआधी हेडफोन मात्र घालायचा. कारण आपली चावट कथा दुसऱ्या बाहेर कोणाला ऐकू गेली नाही पाहिजे. कारण असला रोमॅन्स खतरनाक आहे की ऐकून तुमचा उठलाच पाहिजे आणि पोरींनी बोटं घातलीच पाहिजे. आ आणि हो, वेळ न वाया घालवता आपण आहे ना आपल्या कहाणीकडे वळूया. त्याच्या आधी तुम्ही जर नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण हा आपल्या भावाचा चॅनेल आहे. तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. मग ते तुम्हाला कळलं पाहिजे ना कधी पाडणार आहेत कधी नाही. तर त्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आणि हो, घंटी वाजवा शेजारची. हलवताना तसं नका करू, घंटी वाजवा. जसं तुम्हाला कहाण्या ऐकायला माझी येते ना तसं आम्हाला घंटी वाजवल्यावर माझी येते. चला तर मित्रांनो, डायरेक्ट वेळ न वाया घालवता तुम्हाला कहाणीवरती नेतो मी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पप्या आहे. मी आज तुम्हाला माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत घडलेली घटना सांगणार आहे. ती म्हणजे मी माझ्या मावशीची पुच्छी कशी चाटली व तिचं पाणी कसं पिलो आणि कशी स्वच्छ केली मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो, डायरेक्ट कहाणीवरती येऊ. ज्यावेळेस मी 8वीला होतो त्यावेळेस मी उन्हाळ्यात सुट्टी लागली होती मला 8वीची. म्हणजे मी 9वीला गेलो जाणार होतो. म्हणजे पुढच्या वर्षी मी 9वीला 8वीची सुट्टी लागली होती, पेपर झालते. मी दरवर्षी मामाच्या गावाला जायचो. पण ह्या वर्षी मला मामाच्या गावाला जाऊच वाटलं नाही. कारण मावशी मला म्हणली की ह्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीला माझ्याकडे ये. बरं, मी म्हणलं चालतंय. म्हणून मी मम्मीला म्हणलं की मला मावशीकडे सोड. मला सुट्टी लागल्यावरती मला पप्पांनी मावशीच्या घरी जाऊन सोडलं. मावशीच्या घरी मावशीचा मुलगा, मावशी आणि काका हे तिघच होते. मावशीचा मुलगा सुट्टी लागली होती म्हणून तो मामाच्या गावाला गेला निघून. मावशी एकटीच होती. मामा हे आमचे काका हे आमचे नाईटला जायचे, दर नाईटला, म्हणजे संध्याकाळच्या नाईट शिफ्टला जायचे. त्यामुळे मावशी एकटीच घरी होती. आणि मग मी गेल्यावरती आम्ही दोघं झालो, मावशीनं आम्ही. काका काय करायचे, 7 वाजता डबा घ्यायचे आणि निघून जायचे कामावरती. तर एक दिवशी काय झालं की असेच काका मावशीला म्हणले की आता मी 2 दिवस काय येणार नाही, म्हणजे नाईट करणार आहे, पसपन करणार आहे आणि पुन्हा नाईट करणार, म्हणजे मी 36 तास ड्युटी करणार आहे. मग मावशी म्हणली चालतंय, ठीक आहे, की चालतंय, माझ्यासोबत आहे म्हणले पप्या, चालतंय. मग म्हटले मग मी त्यामुळं तर मग मी चाललो आहे म्हणले. मग त्यावेळेस मग काका गेले, डबा घेऊन गेले, कपडे वगैरे 2-3 दिवसाचे घेऊन गेले. घेऊन गेल्यावर मी घरी, मावशी आणि मीच, आम्ही दोघंच राहिलो. मग एक दिवशी काय झालं, त्या दिवशी म्हणजे आमचे काका गेले कामाला सकाळी गेल्यावरती मी आंघोळ केली, टी व्ही बघत बसलो. टी व्ही बघत बसल्यावरती पिक्चर लागला होता. मला हॉलिवूडचे पिक्चर बघायला खूप आवडतात म्हणून मी पिक्चर बघत बसलो होतो. XXXXX पिक्चर नाही का, तो पिक्चर पाहत बसलो होतो. तर त्यावेळेस मावशी बाहेर गेली ती बाथरूममध्ये कपडे धुवायला. बाहेर बाथरूम होतं तिकडं. तिथं किस्सा सीन लागला होता पिक्चरमध्ये. किस्सा सीन मी बघत बसलो. माझं काही लक्षात नाही, मी एवढा गुंग झालो की फार किस्सा सीनमध्ये मी जवळ बसलो आणि माझा हात खाली माझ्या हातरावर गेला. माझं बारीक हातेर होतं. मी आपलं चड्डीचा घालून चोळायला लागलो की तेवढ्यात मावशी आली. मला काय कळलंच नाही. मागून येऊन माझ्याकडे बघत होती आणि मी असंच बघत बसलो टी व्हीकडं. आणि मावशीने आपलं की असं खोकली, म्हणजे माझं ध्यान जावं म्हणून असं केलं की मी दचकलो की हात काढला पटकन, चॅनल बदलला. मावशी मला म्हणली काय करतोय? मी म्हणलं काय नाही, पिक्चर बघतो. मावशी हसली आणि निघून गेली. निघून गेल्यावरती संध्याकाळी मावशीनं मी जेवण केलं. दिवसभर काय मावशीसोबत बोललोच नाही, मला लाज वाटायला लागली. संध्याकाळी जेवण केलं आणि झोपायला मी बेडवरती झोपलो. मावशी खाली झोपली हॉलमध्ये आणि मी बेडवरती होतो. तर मावशीने पिक्चर लावला होता मोबाईलमध्ये. मावशी लॅपटॉप घेऊन पिक्चर बघत होती. मला काय झोपच आहे ना. माझ्या डोक्यात एकच विचार की अरे आपल्याला मावशीने बघितलंय की आपण चड्डीत हात घातला होता, असं तसं.
तर आता मला टेन्शन यायला लागलं की मम्मीला सांगते का काय, किंवा कोणाला सांगते का काय, काय बोलते का काय. तर मग मी काय केलं, मावशीला मी म्हणलं की मावशीने हेडफोन घातला तर ऐकलंच नाही, आवाज दिला मावशी काय बोललीच नाही. काय झालं, मावशीचा काहीतरी आवाज कमी झाला असं मावशी मला म्हणली, तू आवाज दिला का? मी म्हणलं हा. म्हणली का रे? तर मी म्हणलं की मला झोप याय नाही, मला भीती वाटते. मावशी म्हणली ये माझ्या शेजारी. मी म्हणलं नको, मला खाली झोप येत नाही, तूच ये वरती. तर मावशी बेडवरती आली माझ्या शेजारी झोपायला. आली आणि तिने पिक्चर बघत होती हेडफोन घालून. मला म्हणली बघायचा का? म्हणलं नको. बरं म्हणली. तिने दोन्ही हेडफोन घातले, तोंडावर पांघरून घेतलं, मी तिच्या लेपाटात शिरलो आणि झोपायचं, डोळे झाकले आणि झोपून जायची नाटकं केली. मावशी पिक्चर बघत होती. पिक्चरमध्ये लागला होता सेक्सचा सीन. तर मावशी सेक्सचा सीन बघत होती. मी हळूच माझे डोळे उघडले आणि बघितलं तर मावशी बघती सेक्सचा सीन. मावशी अशी जीभ अशी चाटत खोटी एकमेकाला अशी घासत बघत होती. आणि मी ते पाहिल्यावरती असं हल्लो की मावशी दचकली आणि ठेवून दिला. मी म्हणलं काय मावशी, मला पण बघायचा आहे पिक्चर. मावशी म्हणली नको. म्हणलं का, मला पण बघायचा आहे. तर त्यावेळेस म्हणली की नको, अरे तसला सीन लागलाय. म्हणला कसला सीन? मग मला म्हणली तू दुपारी जे बघत होता तो सीन लागलाय. मी म्हणलं मग मला पण बघायचा, मला आवडतो. म्हणले नको, मी तुला दुपारी बघितलंय, तू सीन बघत होता तेव्हा काय करत होता मला माहिती आहे. मी म्हणलं मावशी बघत होतो, माझं चुकलं, पण तू कोणाला सांगू नको. नाही म्हणली सांगत. नाही म्हणल्यावरती मी म्हणलं मावशी मला पण तुझ्यासोबत पिक्चर बघायचा आहे तो. मावशी म्हणली बरं. मावशीने माझ्या कानात हेडफोन घातला आणि बघत बसलो आम्ही लेपाट तोंडावर घेतलं होतं. थोडासा मोबाईलची लाईट फक्त तिच्या चेहऱ्यावरती माझ्या चेहऱ्यावर येत होती. मावशीच्या मी चेहऱ्याकडे निरीक्षण करत होतो. जसं त्या सीनमध्ये सेक्स चालला होता तसं मावशी गरमत होती. आणि मावशीचा एक हात साडीमधनं आत घालता आणि ती असं चोळत होती. तिची पुच्ची चोळत असताना मावशी हळूच माझा हात खाली घातला, माझ्या चड्डीत माझा हात गेला. मी माझं चोळायला लागलो हात्यार. माझं बारीकच होतं 8वीला, म्हणजे म्हणल्यावरती केवढीच असणार तुम्हाला तर माहिती. त्यावेळेस मी माझा हात चोळत होतो. त्यावेळेस थोडंसं हालचाल झाल्यावरती मावशीने दुसरा हात माझ्या चड्डीवर ठेवला, पोटावरून चड्डीपर्यंत नेला. तर बघितलं तर माझा हात चड्डीत होता. मावशी म्हणली काय करतोय? मी म्हणलं काय नाही. गडबडीत मी हात काढला. मावशी म्हणली असू दे कर, मला माहिती आहे काय करतोय तू. मी म्हणलं नाही. मावशी म्हणली कर रे, मला माहिती आहे तू काय करतोय ते. का मी करू म्हणली. मी म्हणलं मी लाजलो. मी म्हणलं नको म्हणल्यावर हसली मला म्हणली काढ हात, मी करते. आणि तिने हळूच माझ्या चड्डीत हात घातल्यावर तिचा गरम हात माझ्या बुल्ल्याला लागल्यावरती माझी बारीक काकडीवाणी छोटी शेंगवाणी बुल्ला माझा उभा राहिला आणि ती 2 बोटात माझा बुल्ला हलवायला लागल्यावरती मी खूपच गरम झालो. मी मावशीला म्हणलं मावशी मला पण तुझी पुच्ची बघायची. म्हणलं मी पण कधी तू हात लावला नाही. तर मावशी म्हणली अरे मग कशाची वाट बघतोय, घाल ना हात चड्डीत. तर मी हळूच साडी वर केली आणि तिच्या चड्डीत हात घातल्यावर मला केस लागली, म्हणजे शेट असतील तिची वाढलेली बारीक. मावशीला म्हणलं अगं मावशी इथं तर केस आहेत. मावशी म्हणली हा केस आहेत, तिथं शेट्ट म्हणतात त्याला. मी म्हणलं हा का? म्हणली तुला मोठा झाल्यावर तुला पण येतील शेट्ट. मी म्हणलं बरं. मग मावशी म्हणली त्यातनं असं पांघरूण शेट्ट आणि हळूच हात घाला. अगं म्हणलं ओलं आहे. ती म्हणली ओलीच झाली माझी पुच्ची, तो हलव, बोट घाल त्याच्यात. मग मी असे कचक्याने बोट घातले. मावशी ओरडली. मावशी म्हणली बावळट तसं नाही बोट घालायचं. मावशीने एक हात घेतला, एक बोट घेतलं माझं आणि बरोबर तिच्या बोळात नेऊन ठेवलं. बोळात नेल्यावर मला म्हणली हात सार. मी हळूच माझं बोट तिच्या पुच्चीत घातलं. अशी गरम पुच्ची लागली. मावशी केलं मावशीने पुच्चीत बोट घेऊन. मावशी म्हणली आत बाहेर कर. मी पुच्चीत तिचा बोट आत बाहेर करायला लागलो. मावशी तशी ओरडायला लागली. मावशी खचा माझा बुल्ला हलवायला लागली. मम्मी पण तिच्या पुच्चीत खचा बोट घालायला लागलो. मावशी हो करायला लागली. मावशीने म्हणलं काय त्रास होतोय का? मावशी म्हणली नाही, खूप भारी वाटतं म्हणजे जोरात कर. आणि खचा मावशीला म्हणलं मी 2 बोटं घालू का? मावशी म्हणली 2 काय 4 बोटं घाल. मग मी काचक्याने 4ही बोटं आत चारताच मावशी अजून जोरात ओरडायला लागली. आणि मी असं JCBचं कसं आत चालतं बोर मशीन खास
तसं मी त्याच्या खास 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 पुच्छेत पोट घालायला लागलो. त्याने माझ्या बुल्ल्यावरचा हात काढला आणि डायरेक्ट माझं तोंड धरलं आणि मला म्हणली मला किस दे. मग किस घेतला आणि मला तिच्या अंगावर ओढून घेतलं आणि तिने डायरेक्ट किस करायला सुरुवात केली. किस केलं, माझी पूर्ण चड्डी काढली तिने. चड्डी काढल्यावरती मी म्हणलं मावशी मला तुझं दूध पाहिजे. मावशी म्हणली पी ना. मग मावशीने ताडक्याने ब्लाऊजचे तुकडे केले, म्हणजे गुंड्या तोडल्या तशी ब्रामधनं मावशीने बॉल बाहेर काढले, असे गोरीचे बॉल तिचे. मी तिचे मनुके चावायला लागलो. मावशी म्हणली पी, आज तुला काय प्यायचं तेवढं पी. मग मी तिचे बॉल चोकू लागलो. मी तिच्या एक पुच्छीत हात आणि तोंड माझं तिच्या बॉलवरती. मावशी गरम व्हायला लागली. मावशी मला म्हणली माझं एक काम करतो का? मी म्हणलं हा. मावशी म्हणली माझी पुच्छी चाटतो का? मी म्हणलं छी, मला नाही आवडत पुच्छी चाटायला. ती मावशी म्हणली प्लीज माझं एकच काम कर, आयुष्यात एकदा माझी पुच्छी चाटणार. तर मी म्हटलं बरं चालतंय. मी हळूच तिच्या बॉलवरनं चाटत तिच्या पोटावर गेलो. पोटावर गेल्यावर जिभत बिंबीत तिच्या जीभ घातली. बिंबीत फिरवली जीभ. मावशी अजूनच गरम झाली. तशीच खाली येत मी तिची साडी मोकळी केली तिने आणि चड्डी पण काढून टाकली आणि ती पूर्ण नग्न माझ्यासमोर झाली. बुंगळी झाल्यावरती मी तिने पाय फाकावले आणि मला म्हणली प्लीज माझ्या पुच्छीवरती तोंड ठेवा आणि जसं तू आईस्क्रीम चाटतो तसं माझं पाणी चाट ना. तर मी म्हणलं चल ठीक आहे. तर मी म्हणलं अगं केस बाजूला सारून चाटायची. हळूच माझ्या 2 बोटांनी केस बाजूला घेतली आणि त्याच्या पुच्छीवरती जीभ ठेवली आणि जसं मी आईस्क्रीम चाटायचं तसं मी ती पाणी चाटायला लागलो. पाणी एवढं असं खारट आणि आंबट असं चांगलं गोड पाणी होतं. मला एवढं आवडलं की मी तिची पूर्ण पुच्छी चाटून पुसून खायला लागलो. असं तोंड आतमध्ये घालायला लागलो. जसं तोंड आतमध्ये आणि जसं पुच्छी फास्ट चाटायचं तसं मावशी उत्तर व्हायला लागली आणि मी कचा तिच्या पुच्छीत अशी पुच्छी चाटायला लागलो. तशी मावशी ओरडायची. मावशी ओरडू लागले. मी माझा एक हात तिच्या बॉलवरती आणि तोंड माझं पुच्छीवरती. तिने माझं तोंड पुच्छीवरती दाबून मला म्हणायची पूर्ण चाटून घे. मी आणि पुच्छी चाटतात तिचं गळून गेलं. गळल्यावरती मावशीने पाणी तिचं बाहेर आलं. पाणी बाहेर आल्यावर चिकट पाणी आल्यावरती मी ते पूर्ण पाणी माझ्या जीवाने स्वच्छ करून घेतलं. खारट असं पाणी माझ्या तोंडावरती. मस्त मला एवढं भारी वाटलं की त्यावेळेस माझा अनुभव. मी 8वीत असताना मी पहिल्यांदाच माझ्या मावशीची पुच्छी चाटली आणि मी तिला तृप्त करून टाकलं. तर मित्रांनो, कशी वाटली माझी स्टोरी? तर स्टोरी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.